मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण सुंदरशा अशा छोटे छोटे पिशव्या पाहणार आहोत। त्या जुन्या पुराण्या कपड्यांपासून आपण तयार केलेल्या आहे। तर चला तर बघूया। तर हे बघा, हे फक्त एक साडीचा ब्लाउज पीस होता आणि त्याला मी गव्हाच्या गोणीचा वापर करून एक पाइपिंग केलेला आहे आणि पाइपिंग आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्या कलरनुसार मी पाइपिंग केलेला आहे आणि फक्त लेसचा वापर करून आणि मध्ये एक ब्लाउज वापरलेला आहे। तर हे बघा, हा गाऊन होता, जुना गाऊन, त्याच्यापासून मी ही पिशवी तयार केलेली होती आणि त्याच्यामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे कडकपणा यावा म्हणून आणि थोडंसं मॅचिंग व्हावं म्हणून एक पाइपिंग केलेली आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाइपिंग करू शकतात आणि याच्यात फक्त गव्हाच्या गोणीचा वापर करून अशी मजबूत पिशवी अशी मी तयार केलेली आहे। आणि ही पिशवी आहे, ही पिशवी खरंच खूप छान होती। एक साडी होती मोठी आणि या साडीपासून अशा मी 4-5 प्रकारच्या पिशव्या बनवलेल्या होत्या आणि या पिशव्यांची मजबूती का आहे कारण की याच्यामध्ये गव्हाच्या गोणीचा मी वापर करते। तर हे बघा, अशा छोट्या छोट्या पिशव्या भरपूर अशा मी तयार केलेल्या आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। त्याच पद्धतीने ही विणलेली पिशवी, तर विणकाम करून सुद्धा ही पिशवी मी तयार केलेली होती। गव्हाच्या गोणीवर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी आवडतं त्या पद्धतीने डिझाईन बनवायची आहे आणि डिझाईन बनवल्यानंतर तुम्ही त्याला शिवून काढायचं आहे। तर एवढी सुंदर आणि सोपी पिशवी आपल्या बनवतात येतात फक्त जुन्या पुराण्या कपड्यांपासून। तर तुम्ही बघू शकतात की मी फक्त वेगळी पाइपिंग केली आहे याला आणि त्याला 2 पिशव्यांचा वापर घेतलेला आहे। तर अशाच पिशव्या म्हणजे जुन्या पुराणे जे कपडे असतात, जे ब्लाउज पीस असतात, साड्या असतात, गाऊन असतात, त्याच्यापासून तुम्ही अतिशय सुंदरशा आणि खूप छान डिझाईन देऊन आकार देऊन तुम्ही पिशव्या तयार करू शकतात। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या कलरमध्ये पिशव्या पाहायला भेटणार आहे। तर तुम्ही बघू शकतात आणि ही पिशवी खरंच खूप छान होती। विणकाम होता, फक्त थोडा टाईम लागला पण विणून ही पिशवी तयार झालेली होती। तर त्याच पद्धतीने तुम्ही छोटे छोटे पिशव्या बघितल्या होत्या। तर हे बघा, एक साडीपासून भरपूर अशा छोट्या छोट्या मुलांना टिफिन डबे नेण्यासाठी आपण या पिशव्या बनवलेल्या आहे। तर हे एकच साडी होती आणि त्या साडीमध्ये म्हणजे त्यांनी दिलेली एक साडी होती आणि त्याच्यापासून मी भरपूर पिशव्या बनवलेल्या होत्या। एक कस्टमरच्या पिशव्या होत्या या साड्यांच्या आणि तुम्ही बघू शकतात की ब्लाऊज आहे, हा ब्लाऊज होता आणि ब्लाऊजपासून मी याच पिशव्या 2 पद्धतीने बनवलेल्या आहे, एक छोट्या आकारामध्ये आणि एक गोल आकारामध्ये। तर तुम्ही बघू शकता छोटीशी पिशवी आहे टिफिन डब्याची। तर ही एक ड्रेस होता आणि त्या ड्रेसचा वेस्ट जो कपडा आहे त्याचा वापर करून आणि याच्यामध्ये फक्त मी पिशवी वापरलेली आहे आणि ही गोल आकाराची सेम मी तुम्हाला बोलले होते ना की साडीच्या तुकड्यापासून गोल आकाराची ही पिशवी मी तयार केलेली होती आणि ही चौकोनी, ही छोटी म्हणजे टिफिन डबा ठेवण्यासाठी आणि ही गोल आकारामध्ये असे भरपूर डिझाईनच्या पिशव्या आपण तयार करू शकतो। फक्त घरातले मटेरियल वापरून 1 रुपयाही खर्च लागत नाही, फक्त आपल्याला शिलाई मशीनसाठी दोरा लागतो, बाकी काही लागत नाही। आणि गव्हाच्या गोणीचा वापर करायचा कारण की पिशव्या जास्त दिवस टिकतात म्हणून गव्हाच्या गोणीचा वापर करायचा। त्याने कसं होतं की पिशवी जास्त दिवस टिकते आणि व्यवस्थित दिसते। तर हे बघा, हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा मी 2 डिझाईन बनवलेली होती, एक चौकोनी आणि गोल। तर तुम्ही बघू शकतात आणि खरंच खूप छान या पिशव्या दिसत होत्या आणि मजबूत राहतात त्या पिशव्या कारण की याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर करते। तुम्ही बी गव्हाच्या गोणीचा वापर करून वेगवेगळ्या पिशव्या तयार करू शकतात। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।